सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता ताडपत्री मोफत योजना 2026 मध्ये सुरू झालेल्या. तर आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील अर्ज करून ताडपत्री योजनेचा लाभ घेऊ शकता. अर्ज करा आणि ताडपत्री घ्या. सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर आता आपल्या शेतीसाठी ताडपत्री योजना सुरू करण्यात आलेली आहे, जी की 2026 सरकारने एक मोठी गिफ्ट शेतकऱ्यांना आता तिथे दिलेलं आहे. तर आता या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मोफत ताडपत्री इथं मिळणार आहे. तर यामध्ये कोण पात्र आहेत, कोणते आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या तारखेपर्यंत अर्ज तुम्ही करू शकता, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत, किती साईजपर्यंत तुम्हाला ताडपत्री इथं मिळणार आहेत, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता जे काही ऑनलाईन अर्ज आहेत, तर आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोफत ताडपत्री योजना वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. तर योजनेचे जे काही शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण, पावसापासून बचाव, काढणीच्या वेळी जे काही पीक भरपूर वेळेस काय होते, काढणीच्या वेळेस पाऊस येते, त्यामुळे पिकाचे संरक्षण, पशुधन व चाऱ्याचे संरक्षण ताडपत्री तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता यासाठी ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा. तर आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता महाराष्ट्रातील जे की एकूण कोणकोणत्या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत, तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत. तर आता यामध्ये कोण पात्र आहेत, तर आता हे आपण इथं पाहणार आहेत. तर यामध्ये शेतकरी म्हणजे त्यांच्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे. 7/12 तुमच्या नावावर असणे देखील आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. स्वतःची जमीन किंवा भाडेतत्वावर म्हणजे तुम्ही जे काही खरेदी करत आहात ते तुमच्या भाडेतत्वावर असले किंवा तुमच्या नावाने असणे आवश्यक आहे. तर यामध्ये लहान शेतकरी व मोठे शेतकरी सुद्धा यामध्ये सर्व शेतकरी पात्र आहेत. तर यामध्ये कोणकोणती आवश्यक कागदपत्रे इथे लागणार आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, 7/12/8 बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे तुमचं 7/12वर नाव असणे आवश्यक आहे. स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला इथं लागणार आहे. जर त्यामध्ये काही वारीस असतील तर ते तुम्हाला सहमतीपत्र इथं जोडावे लागणार आहे. तर आता ताडपत्रीची जी काही साईज तुम्हाला इथं मिळणार आहे. सर्वप्रथम यामध्ये जे काही आपल्याला साईज इथं तुम्हाला मिळणार आहे, जे की शेतकरी बांधवांना यामध्ये 12 ते 15, 15 ते 18, 18 ते 24, 24 ते 30 याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे. तर किती मिळणार आहे? 12 ते 15, त्यानंतर 15 ते 18, दुसरं आहे 18 ते 24 आणि तिसरं जे आहे यामध्ये 24 ते 30. तर हे जे काही दाखवल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण निःशुल्क इथं मिळणार आहे. तर आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा? सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या Google Chromeवरती महाडीबीटी शोधायचं आहे. वेबसाईट उघडा. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका किंवा तुम्ही युजर ID पासवर्ड टाकून किंवा फार्मर ID नंबर टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ताडपत्री योजना 2026 सिलेक्ट करायचं आहे. ऑनलाईन जर भरता येत नसेल तर ऑफलाईन कशा पद्धतीने भरायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. कागदपत्र अपलोड करायचे, अर्ज सबमिट करायचा आहे. तर आता यामध्ये तुम्हाला जे की ॲप्लिकेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली म्हणून एक मेसेज येईल. तर आता लाभ कसा मिळतो? तर आता अर्ज मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येते कृषी विभागाकडून किंवा तुम्हाला SMS देखील प्राप्त होतो की तुमचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे. तर आता अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता शिल्लक अनुदान लवकरच इथं कोटा संपत आलेले आहेत. तर आता लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा व ताडपत्री योजना 2026 यासाठी ऑनलाईन अर्ज करा, जे की घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता. अर्ज भरताना कोणत्या चुका करायच्या नाही. सर्वप्रथम चुकीचा आधार नंबर टाकायचा नाही आहे. ताडपत्रीची साईज व्यवस्थित तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. गट क्रमांक, खाते क्रमांक व्यवस्थित टाका. IFSC कोड जो काय आहे तो बरोबर टाकायचा आहे. रेशन कार्ड तुम्हाला त्यासोबतच इथं जोडायचं आहे. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर कोणत्या कारणामुळे झाला ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता. तर आता तुम्हाला मोफत ताडपत्री योजना 2026 करिता ऑफलाईन अर्ज इथं करता येणार आहे.
तर यासाठी सर्वप्रथम जवळच्या कृषी कार्यालयाशी भेट द्या. त्यांना विचारा की या आपल्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू आहेत का? तर त्यामध्ये कृषी कार्यालय असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल, तर अशांना या योजनेचा लाभ मिळत आहे का ते तुम्ही तिथून चेक करून घ्या. तर आता अर्ज तिथून तुम्हाला घ्यायचा आहे. ज्यांना कोणाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे, पंचायत समिती योजनेअंतर्गत सुद्धा ताडपत्री योजनेचा लाभ मिळते, तर तिथं विचारा की ही जी योजना सुरू आहे का? तिथून अर्ज घ्यायचा आहे. अर्जासोबत तुम्हाला आता हे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, 7/12/8, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे शेत नोंदणी, त्यामध्ये 7/12/8 दिलं तरी चालेल, काही हरकत नाही. हे दिलं नाही तरी चालेल. व 2 फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहे ऑफलाईन अर्ज करणाऱ्यांसाठी. तर आता यामध्ये तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, यामध्ये नाव बरोबर टाकायचं आहे, पत्ता, मोबाईल नंबर, गट क्रमांक, खाते क्रमांक, त्याचप्रमाणे ताडपत्री योजनेचे जे काही आवश्यक कारण कशासाठी तुम्हाला लागत आहे ते टाकायचं आहे. बँकेचा तपशील, स्वाक्षरी आणि फोटो देखील तुम्हाला त्यासोबत जोडून द्यायचा आहे. कागदपत्रात फॉर्ममधला लावून सर्व डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करायचे आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे तुम्हाला जमा करायचे आहे. कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा. ज्यांचा कोणाचा अर्ज इथं रिजेक्ट झालेला असेल, काही अडचण असेल, तर तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी मिळून जाईल. ॲप्लिकेशन आय डीच्या माध्यमातून तुम्ही स्टेटस चेक करू शकता की कुठपर्यंत आहे, तुमचा अर्ज मंजूर झाला का, रिजेक्ट झाला का. तर तुम्ही लिस्टमध्ये नाव आले नसेल तर तिथं जाऊन भेट द्या की आमचा अजून काही अर्ज इथं मंजूर झालेला नाही, तर त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर ताडपत्री योजनेचा लाभ तुम्हाला 15 ते 20 दिवस यामध्ये कालावधी लागू शकतो ताडपत्री मिळवण्यासाठी. तर लगेच अर्ज करा, कोटा कमी आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्यांनी लगेच अर्ज करा. व आता जे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की लाईव्ह फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. तिथपर्यंत चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा.